Krishna Hare Krishna 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 Hare हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत. आणि आज आपण पोचलेलो आहोत हरियाणामध्ये, गुडगावमध्ये. आणि आज आपण इथून जाणार आहोत मथुरेला. मथुरेवरून वृंदावन करायचा प्लॅन आहे. सो मथुरा, वृंदावन, बाके बिहारी असा आजचा प्लॅन आहे आपला. खूप दिवसानंतर पुन्हा आपण ही व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. आणि आपण प्रवास चालू केला होता मुंबईवरून. बाय फ्लाईट आपण इथे दिल्लीला आलो आणि दिल्लीवरून गुडगावच्या हॉटेलमध्ये चेक इन केलंय. तर चला आता निघूया वृंदावनला जायला. मित्रांनो, मथुरेसाठी निघालेलो आहोत आपण. आणि अटल सेतूने आता चाललेलो आहोत. बाय फ्लाईट आपण जाणार आहोत दिल्लीला. आणि मग दिल्लीवरून आपण बाय कार जाणार आहोत मथुरेला. तर आता आपण एअरपोर्टला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता टर्मिनल 2ला आहोत. आणि आता चाललो अदानी लॉन्चमध्ये. हे आहे अदानी लॉन्च. इथे ब्रेकफास्ट करणार आहोत. कॉफ़ी मागवली आहे आणि ब्रेकफास्ट करून आपण फ्लाईटने निघणार आहोत. जो कि 12 किलोमीटर ज़मीन के ऊपर हम मुंबई की तरफ उतरना शुरू करने के अगले 40 मिनट में हम लैंड करेंगे. इंडिगो के साथ उड़ान भरेंगे. दिल्ली एअरपोर्टला लँड झालेलो आहोत आणि T3ला उतरलो आहोत आपण. आणि आता निघालो आहोत आपण हॉटेलच्या दिशेने. बाय कार आपण हॉटेलला चाललेलो आहोत. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्लॅन बघूया. हॉटेल फॉर्च्यून पार्कमध्ये पोचलेलो आहोत आपण. हे आहे गुडगावमध्ये. खूप छान आणि खूप मोठा हॉटेल आहे. ITC अप्रूव्ड आहे. 4 स्टार रेटिंग. आणि आपला 3rd फ्लोअरला आपण रूम घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता ही लॉबी आहे. आणि हे आता आपण रूममध्ये चेक इन करतोय. हे आहे माझं रूम. तुम्ही बघू शकता खूप मोठा आणि ग्रँड रूम आहे. इथे स्टडी टेबल आहे. इथे फ्रीज आहे. बघू शकता हे फ्रीज आहे. आणि इथे छोट्या मोठ्या गोष्टीला कॉफी आहे, काहीतरी फूड आहे, स्नॅक आहे. हे बघा इथे फ्रीज आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा बेड आहे. आणि याच्या बाजूलाच हा सोफा आहे. खूप मोठा आणि ग्रँड असा रूम आहे. हे बघा ह्या साईडला सुद्धा आतमध्ये आहे. आणि इकडे हे माझं वॉर्डरोब आहे. बाजूला बाथरूम वगैरे आहे. ह्या साईडला सुद्धा एक वॉर्डरोब आहे. आता बंद आहे, तिकडे नाही जात आहे मी. आणि तुम्ही बघू शकता इथून माझा व्ह्यू. सध्या नाईट आहे. तुम्हाला मॉर्निंगला तो व्ह्यू दाखवेन. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत सकाळ सकाळी मथुरेला जायला. उद्या देवउठणी एकादशी आहे. त्याच्या अगोदल्या दिवशी आपण चाललो तर खूप गर्दी मिळेल अशी शक्यता आहे. तर बघूया, आता गेल्यावरच कळेल. आणि फायनली आपण पोचलेलो आहोत मथुरेकडे. पहिल्यांदा वृंदावनला चाललो. बघू शकता हे UPमध्ये आलेलो आहोत. आत्ता आपण वृंदावन सिटीमध्ये पोचलेलो आहोत. आणि चला आता बघूया कसं आहे आणि दर्शन घेऊया. हे बघा वृंदावनची एंट्री.
मित्रांनो, वृंदावनला पोहोचल्यावर आपल्याला कळालं की इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत सगळे मंदिरं बंद असतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याच मंदिराचं दर्शन मिळणार नाही आहे. आपल्याला जायचं होतं मेन मंदिर बाके बिहारी, ते सुद्धा बंद झालेलं आहे. प्रेम मंदिर जे आपण पाहिलं तेही बंद झालेलं आहे. आणि आता फक्त हे मंदिर उघडं आहे, इस्कॉन टेम्पल, तिथे आपण आलेलो आहोत. बघू शकता, याला कृष्ण बलराम मंदिर म्हणतात, तिथे आपण आलेलो आहोत. चला इकडचं दर्शन घेऊया. Krishna Krishna Hare Hare Krishna Krishna Hare Hare. जसं आपण पाहिलं की वृंदावनमध्ये इतकी देव उठणे एकादशीची गर्दी आहे, तर श्रीकृष्ण जन्म मंदिरकडे केवढी असेल. तर आता आपण पुढे चाललो श्रीकृष्ण जन्मस्थान इथे. तर चला तिकडे बघूया. वृंदावनमधलं अजून एक श्रद्धेचं स्थान असे महावैष्णोदेवीचं मंदिर तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं मूर्ती आहे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत जिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालं, ते म्हणजे मथुरा. तुम्ही बघू शकता. पण इकडे मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, जसं आपल्याला कळालं. कोणतीच वस्तू अलाउड नाही, त्यामुळे आपण आतलं शूट नाही करू शकत. हे आहे जन्मस्थानाचं एंट्रन्स. क्या बता रहे थे आप? ये मन पूरा बस्ती मन का कोबलिया पीर हाथी को मारा था. अच्छा. मित्रांनो, छान प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं असं म्हणाल्यानुसार आपल्याला शूट करता नाही आलं. आणि आता आपण निघालेलो आहोत परत आपल्या हॉटेलकडे. मित्रांनो, दर्शन खूप सुंदर झालं आणि दिवसभराच्या थकव्यानंतर आपण थोडंसं बसलो पूल साईडला. आणि आता उद्या सकाळी आपण चेकआउट करून आपल्या घराकडे जाणार आहोत. हे आहे माझं हॉटेल आणि खूप सुंदर क्लायमेट आहे इकडे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं धुक्याची चादर पसरलेली आहे. खूप सुंदर असा देखावा आहे आणि रूम सोडून जायची इच्छा होत नाही आहे. पण आपण चेकआउट केलं आहे आणि आता आपण निघालो आहे आपल्या मुंबईकडे. तुम्ही बघू शकता खूप धोका आहे रस्त्याला, पुढे काहीच दिसत नाही आहे. खूप डिफिकल्ट होणार आहे ड्राईव्ह करायला. म्हणून आपण 4 तास अगोदरच निघालो एअरपोर्टकडे, कारण रस्ता ब्लॉक असू शकतो. तुम्ही बघा काहीच दिसत नाही आहे पुढचं. खूप सुंदर असं आहे, बट खूप रिस्कीसुद्धा आहे. तर चला आता आपण जाऊया. हे बघा काहीच दिसत नाही आहे. खूप डिफिकल्ट आहे ड्राईव्ह करणंसुद्धा या रोडला. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत एअरपोर्टकडे आणि अशा प्रकारे आपल्या मथुरा वृंदावनचं दर्शन यात्रा संपते. तर आता परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.